फक्त 5 मिनिटं अजून, मग झोपते बाबा. जाम झाल्याचं काम बिम. बाकीचं उद्या बघू. अरे आता काय सांगू याला मी. किती कॉल केले तुला मी, रिसिव्ह का नाही करत माझे कॉल? हा, आणि तुला कमिटमेंट पाहता येत नाही तर का करतेस माझी कामं? नको करत दिवसामध्ये कामं. 3 दिवस झाले ते बोलतेस आणि अजून तू एक पण काम नाही केलंस माझं. खूप झालं तर तुझं. तुला वेळेवर काम द्यायला जमणार नसेल तर तसं सांग मला, नाहीतर मी कोणातरी दुसऱ्याला तरी देतो. नाही 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 नाही, तसं नाही. बघ, उद्यापर्यंत दिलं असतं ते, आता जाऊन दे, सोड. हो हो हो, पण ऐका तर माझं. हॅलो. नाही, मला काय पण करून हे काम करून द्यायलाच हवं. नाही तर हे पण काम जाईल माझ्या हातून. नाही नाही नाही, असं नको व्हायला. एक मिनिट, हे काय झालंय? हे काय चाललंय? मी हलू का शकत नाहीये? पण हे कसं शक्य आहे? हे सर्व कसं थांबू शकतं? आई बाबा पण नाहीत घरात. आता काय करू मी? वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही रागिणी, पण तुझ्यासाठी ती थांबली. आता तूच विचार कर काय करायचं. पण मी काय करायच्या आधी मला हलता तर यायला हवं ना. आणि एक मिनिट, तू कोण आहेस? आणि मी इथे अशी अडकली काय? तू भूतभीत तर नाहीस ना? बघ बाबा, मी कोणाचंच काही वाईट केलं नाहीये. प्लीज मला मारू बिरू नकोस, प्लीज. अगं मी भूतभीत नाही, आणि मी तुला मारायला तर अजिबातच आली नाहीये. मग कोण आहेस तू? मी तुझी वेळ आहे, आणि फक्त तूच नाही तर तुझ्यासोबत पूर्ण जग थांबले रागिनी. काय? मला काही समजत नाहीये. आणि एक मिनिट, जग थांबले? असं कसं होऊ शकतं? जग कसं थांबू शकतं? समजेल, समजेल तुला लवकरच. ते सर्व ठीक आहे, समजेल तेव्हा समजेल. पण मी यातून बाहेर कशी पडू शकते ते सांग मला आधी. धीर धर,
एवढी काय वेळ लागली तुला बाहेर पडण्याची? हा? कारण मला माझं काम पूर्ण करायचंय. समजत का नाही तुला? मुक्त कर मला यातून पहिलं. मुक्त करेन, पण पण काय? तुला वेळेचं म्हणजे माझं ऐकावं लागेल. चालेल? मी का तुझं ऐकू? मी माझ्या मनाची मालकीण आहे. मी नाही कोणाचं ऐकत. समजलं ना? यावेळी तुला ऐकावंच लागेल, कारण त्याशिवाय तुला वेळेचं महत्त्व नाही कळणार. ऐक, मी माझं काम करते, मजा करते, वेळ घालवते. तुझा आणि माझा काय संबंध? मी कशाला तुझं ऐकू? तुझ्या अशाच वागण्याने होणारा परिणाम तुलाच भोगावा लागणार आहे रागिनी. आज वेळ तुझ्यासाठी थांबलाय, पण उद्या तू काळाच्या पायाशी लोटली जाणार आहेस. आणि मग तुला कळेल, तू वेळेसमोर काहीच नाही असते. पण मी वेळ वाया घालवली असं तुला का वाटतंय? मी काम करते, पैसे कमवते, मित्रमैत्रिणींमध्ये रमते. मी काही चुकीचं करते असं मला नाही वाटत. हा तुझा गैरसमज आहे. तुझ्या हातात वेळ असताना सुद्धा तू तिचा आदर केला नाहीस, नुसता अपमानच केलायस. काही काम आलं तर नंतर पाहू, उद्या पाहू असं म्हणत राहिलीस. तुला वेळेची किंमतच नाहीये. पण आता वेळेने तुझं उद्यामध्ये जाणंच थांबवलंय. तुला अडकवून टाकलंय रागिनी. नक्की काय बोलायचंय तुला? स्पष्ट बोल. अगं, आज जरी तू जुन्या वेळेत परत गेलीस तरी तुझं तेच चालणार आहे. आळस, टाळाटाळ, वायफळ गप्पा, मोबाईलवरील फालतूपणा. काय बरोबर बोलते ना मी? पण मी वेळेबद्दल एवढा डीप विचार कधीच केला नव्हता. म्हणूनच आज तू इथे अडकलीस रागिनी. वेळेचा योग्य वापर करणाऱ्या लोकांना वेळेचं असं उधळण करण्यासाठी वेळच नसतो. समजतंय का तुला? पण मी एकटीच अशी नाहीये ना. सगळी जण अशीच करतात. वेळ वाया घालवणं म्हणजे कुठचा मोठा गुन्हा नाही झाला. नाही, हा खूप मोठा गुन्हा आहे. कारण गेलेली वेळ परत कधीच येत नाही. आणि म्हणूनच आज तुला ही शिक्षा मिळाली आहे. पूर्ण जग थांबलंय, ते पण केवळ तुझ्यासाठी. कारण तुला वेळेची किंमत कळावी म्हणून. पण अजूनही तुझ्या चेहऱ्यावर काही पश्चाताप दिसत नाहीये. नाही, तसं काही नाहीये. मी वेळ वाया घालवला हे खरं आहे, पण आता मला समजलंय. मी सुधारायचं ठरवलंय. प्लीज मला यातून बाहेर काढ. मी नक्की सुधरेन. प्लीज. सुधारायचं खरंच? की नुसतं भीती वाटते म्हणून बोलतेस? नाही, नाही, मी खरंच सुधरेन. मला एक संधी तर दे. संधी मी देईन तुला. पण पण काय? संधी द्यायच्या आधी तुला एक प्रश्न विचारेन मी. त्याच्या उत्तरावर ठरेल की तुझ्यासोबत काय घडणार. जर तू त्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलंस तर तू वेळेसोबतच चालशील. पण जर तुझं उत्तर चुकलं तर तुझ्या हातून वेळ निघून गेलेली असेल रागिनी. समजलं? हो हो, समजलं. चालेल, विचार प्रश्न. अशी कोणती गोष्ट आहे जी तुला पहिला दिसत नाही, पण त्याच्यासाठी तू डोळे झाकून मेहनत करतेस? याचं उत्तर काय असेल? अशी कोणती गोष्ट आहे जी मला पहिली दिसत नाही? अरे यार, मन रागिनी, मला उत्तर द्यायलाच हवं. नाही तू इथे सडकून राहशील. नाही नाही नाही, असं नाही बोलणार मी. पण ह्याचं उत्तर काय असेल? नक्की मी कशासाठी डोळे झाकून विचार करते? रागिनी, रागिनी, पैसा? अगं पण तू हसतेस कशाला? माझं उत्तर बरोबर आहे का चुकीचं ते तरी सांग ना आधी. पण तुला आता असं वाटत असेल की तू यातून बाहेर पडलीस, पण तसं नाहीये. एक लक्षात ठेव, हा तुझा शेवट नाहीये रागिणी. हा तुझा शेवट नाहीये. शेवट नाहीये? मग अजून काय घडणार आहे माझ्यासोबत? समजेल, समजेल तुला रागिणी, समजेल लवकरच.
माझा चेहरा असा का दिसतोय? आणि ती कुठे गेली जी माझ्याशी बोलत होती? तिने काही केलं तर नसेल ना? तिने विचारलेल्या प्रश्नाचं नक्की काय उत्तर होतं हे तर तिने सांगितलंच नाही मला. हे खरं असू शकत नाही. मी तब्बल 15 वर्ष पुढे सरकली आहे. हे कसं घडू शकतं? नाही नाही, 2040 शक्यच नाही. शिट यार. वैजू फोन उचल. हॅलो 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 वैजू. रागिणी, एवढ्या रात्री का कॉल केलास? काय झालं? हे सगळं बघ, ठीक आहे ना? मी ठीक आहे. मला सांग, आता कोणतं वर्ष चालू आहे? अगं, एवढ्या रात्री तू ह्यासाठी कॉल केलास का? सांग ना लवकर प्लीज. 2040 का? काय झालं? असं का विचारतेस? अशी कोणती गोष्ट आहे जी तुला पहिला दिसत नाही, पण त्याच्यासाठी तू डोळे झाकून मेहनत करतेस? सांगशील का? अरे, त्याचं उत्तर फ्युचर असं होतं का? जर तू त्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलंस तर तू वेळेसोबतच चालशील, पण जर तुझं उत्तर चुकलं तर तुझ्या हातून वेळ निघून गेलेली असेल रागिनी. समजलं? म्हणजे माझ्या हातातली वेळ निघून गेली. याचा अर्थ थेट 15 वर्ष पुढे. रागिणी, तू खरंच अडकलीस. रागिनी अडकली, रागिनी अडकली, रागिनी अडकली, रागिनी अडकली, रागिनी अडकली.